हाय गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज बनवणार आहे उलटा वडापाव। त्याच्यामध्ये आलू लागतील, ते बॉईल करते मी आता। एक लसणाचा गाठा, 2 कांदे। आता आपण हे आलू एवढे घेतले आहे, त्याला आता बॉईल करूया। 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतले आहे। एक गाठा लसूण मी सोलून घेतला आहे। 5-6 मिरच्या मी कट करून घेतल्या आहे। एक पाऊण वाटी वाटाणा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि सांबार कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून। आणि पावभाजीचा पाव मी उलटा वडापाव करण्यासाठी घेतला आहे। बघा गाईस, मी बेसन घेतले आहे। या चम्मचनी 6 चम्मच बेसन घेतला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया। मसाले मी तिखट, तीळ, जिरं, धणे पावडर, हळद आणि मीठ चवीनुसार। आता हे मसाले आपण या बेसनामध्ये टाकून देऊ। आता आपण याला छान फेटून भिजवून घेऊ पाणी टाकून। बघा गाईस, किती छान झालेला आहे बेसन फेटून। आणि मला या एका ग्लास मध्येच भिजवून घेतलं आणि थोडंसं पाणी उरलं याच्यातलं। आणि आपल्याला बेटर एवढंच पाहिजे, एवढंच पातळ। बघा गाईस, तेल गरम झालं आहे। आपण याच्यामध्ये आता लसूण टाकूया। थोडं जिरं, आणि मिरची, कांदे, आता हे छान फ्राय होऊ देऊ। आता याच्यामध्ये आपण तिखट, चवीनुसार मीठ, धणे पावडर, हळद आणि तीळ टाकूया। आणि लास्टमध्ये याच्यामध्ये आता आपण वाटाणे टाकूया। आणि आता हे आलू मी बॉईल केलेले मॅश करून घेतले आहे। आता आपण आलूचा पेस्ट हा मॅश केलेले आलू टाकून देऊ याच्यामध्ये सगळे मसाल्यामध्ये। आता लास्टमध्ये आपण याच्यामध्ये सांबार टाकूया। आता मी हे पाव असे कट करून घेतले आहे। आपण याच्यामध्ये ते आलूचे स्टफिंग याच्यामध्ये भरूया। बघा गाईस, आता आपण हे बेसनामध्ये डीप करूया आणि फ्राय करूया। बघा गाईस, आता हे उरल्या साहित्याचं मी बेसन रेडी करते चपाती सोबत जेवायला। बघा गाईस, आता हे बेसन रेडी आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून कळवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।